फारच चविष्ट, झटपट, सोप्या पद्धतीने कुकरमध्ये बनवलेला अगदी मऊसूद, पांढरा शुभ्र आणि अतिशय मोकळा असा हा व्हेज पुलाव म्हणून तयार झालेला आहे. नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. अगदी हॉटेलसारखा पांढरा शुभ्र आणि मोकळा पुलाव होण्यासाठी अगदी महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर हा पुलाव बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि इथे आपल्याला शक्यतो जुना तांदूळ वापरायचा आहे. जुना तांदूळ ओळखायचा कसा, तर जुन्या तांदळाचा हा असा हलकासा पिवळसर रंग दिसतो. तर इथे 1 बाउल हा तांदूळ मी घेतलेला आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर 250 ते 300 ग्रॅम हा तांदूळ आहे. आता हा पुलाव अगदी पांढरा शुभ्र आणि मोकळा होण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे हा तांदूळ अगदी स्वच्छ चोळून 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तांदळामध्ये पाणी घातल्यानंतर पाणी अगदी स्वच्छ दिसलं पाहिजे असा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. असा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला की या तांदळातील सगळं स्टार्च जे आहे निघून जातं. तांदळातला चिकटपणा जो आहे तो सगळा निघून जातो आणि भात अगदी मोकळा होतो आणि मस्त पांढरा शुभ्र होतो. तर इथे हा तांदूळ मी स्वच्छ असा 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. तांदूळ धुतल्यानंतर हा पाण्यामध्ये मी ठेवलेला आहे. तर जोपर्यंत पुलावची पुढची तयारी मी करते तोपर्यंत पाण्यामध्ये हा तांदूळ भिजत ठेवणार आहे. अगदी 10 ते 15 मिनटं हा तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. तर तांदूळ हा पाण्यामध्ये भिजत ठेवला पाहिजे असं नाही, तुम्ही तांदूळ लगेच धुवून पुलावमध्ये वापरला तरी चालू शकतं. या पद्धतीने तांदूळ जर तुम्ही पाण्यामध्ये भिजवून पुलावसाठी वापरला तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी लागणार आहे. आणि तांदूळ पाण्यामध्ये न भिजवता तांदूळ धुवून लगेच वापरत असाल तर तिथे पाणी थोडंसं जास्त लागणार आहे. तर पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे पुढे मी तुम्हाला सांगेनच. तांदूळ मी भिजत ठेवलेला आहे तोपर्यंत इतर तयारी करून घेतलेली आहे. तर इथे मी भिजवलेला वाटाणा अर्धी वाटी घेतलेला आहे. तर इथे तुम्ही ताजा मटार वापरू शकता किंवा फ्रोझन मटार वापरला तरीसुद्धा चालू शकतं. यासोबतच इथे मी अर्धी वाटी गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी इथे मी बीन्स अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. फ्लावर घेतलेला आहे, हा सुद्धा साधारण एक अर्धी वाटी आहे. तर आता या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता. यासोबतच तुम्ही हवा असेल तर बटाटा वापरू शकताय, ढोबळी मिरची वापरू शकताय किंवा तुम्हाला पनीर वापरायचं असेल तर पनीरसुद्धा वापरू शकताय. यासोबतच काही मसाले आपल्याला घ्यायचे आहेत. यामध्ये मी 2 हिरवी वेलची घेतलेली आहे, 1 चमचा जिरे, 1 तेजपान, 3 ते 4 इथे मी लवंग घेतलेले आहेत आणि 2 ते 3 तुकडे इथे दालचिनीचे घ्यायचे आहेत. 2 चमचे काजू घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मोठ्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत. 1 कांदा असा उभा लांब कापून घेतलेला आहे आणि इथे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. तर हे घेतलेलं आलं लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घ्या किंवा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल. हा पुलाव थोडासा तिखट तुम्हाला हवा असेल तर हिरवी मिरचीशी तुकडे करून न टाकता या आलं लसणासोबत याचीसुद्धा पेस्ट करा, म्हणजे हलकासा तिखटपणा पुलावला येतो. आलं लसणाची तयार पेस्ट जरी वापरला तरीसुद्धा चालू शकतं. तर आता पुलाव करण्यासाठी इथे मी कुकरमध्ये 3 चमचे तेल घेते आणि याच्यामध्येच 1 चमचा मी तूप घालते. हा पुलाव अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कुकरमध्ये मी बनवत आहे. तुम्ही पातेल्यामध्ये केला तरीसुद्धा चालू शकतं. तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी तेजपान घातलेलं आहे आणि जिरे, लवंग, दालचिनी हे खडे मसाले घालायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर हा हलकासा परतून घ्यायचा आहे. कांदा खूप जास्त लालसर करायचा नाही, हलकासा मऊसर करून घ्यायचा आहे. तर मिरचीसुद्धा मी या कांद्यासोबतच घातलेली आहे आणि अगदी मिनिटभर कांदा परतून घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये जी आलं लसणाची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालायची आहे. इथे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे हे आलं लसूण. तुम्ही मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घेतला तरीसुद्धा चालू शकतं. अगदी हलकंसं हे आलं लसूण परतून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या आहेत. तर या भाज्या मी आधीच निवडून स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या. सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि आता या भाज्या 1 मिनिटभर या तेलावरती आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तर इथे मध्यम गॅसवरती अगदी मिनिटभर भाज्या परतून घेतल्या आणि आता याच्यामध्ये काजू जे घेतले होते ते घातलेले आहेत. तर या काजूसोबतच तुम्हाला जर बेदाणे आवडत असतील तर बेदाणेसुद्धा यामध्ये घालू शकता. तर हे सगळं साहित्य अगदी मिनिटभर परतून घेतलं आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर या भांड्याने 1 भांडं भरून तांदूळ मी घेतला होता, तर याच भांड्याने 1.5 भांडं मी पाणी घालते. तांदूळ मी 15 मिनिटे भिजवून घेतला होता, तर 1.5 पट इथे मी पाणी घालते. तांदूळ न भिजवता फक्त धुवून इथे तुम्ही पुलावसाठी वापरला तर दुप्पट पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे.
तर आता पाणी घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर 1 चमचा इथे मी खडे मीठ घातलेलं आहे. बारीक मीठ सुद्धा तुम्ही घालू शकता. आता हे सगळं करेपर्यंत तांदूळ आपल्याला पाण्यामध्येच भिजत घालायचं आहे आणि पाण्याला उकळी यायला लागली की या तांदळातील सगळं पाणी आपल्याला काढायचं आहे. तुम्ही हवं तर चाळणीवरती हा तांदूळ ओतून घेतला तरी चालेल. या तांदळामध्ये पाणी अजिबात राहायला नको, कारण हे आपण पुलावसाठी घेतलेलं पाणी अगदी मोजून घेतलेलं आहे. तांदळामध्ये जर पाणी राहिलं तर पाण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि पुलाव मोकळा न होता थोडासा ओलसर होऊ शकतो. पाण्याला अगदी खळखळून उकळी आल्यानंतर सगळा तांदूळ या पाण्यामध्ये मी घातलेला आहे. हा तांदूळ पाण्यामध्ये अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. तांदूळ खूप जास्त मिक्स करायचा नाही आहे. हा तांदूळ भिजलेला आहे त्यामुळे हा मोडू शकतो. अगदी हलकंसं हे मिक्स करून झालेलं आहे. आता हा पुलाव अगदी पांढरा शुभ्र आणि मोकळा होण्यासाठी दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे. 2 चमचे इथे मी लिंबाचा रस घेतलेला आहे. तर पहिली गोष्ट आपण केली की तांदूळ जो आहे अगदी चोळून स्वच्छ असं धुवून घेतला. स्टार्च सगळं निघून गेल्यामुळे भात आपला किंवा पुलाव अगदी पांढरा शुभ्र मोकळा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा हा लिंबाचा रस घातल्यामुळे सुद्धा हा जो पुलाव आहे अगदी पांढरा शुभ्र आणि मस्त मोकळा होतो. तर आता पुन्हा एकदा हे सगळं मी हलकंसं मिक्स करून घेतलं आणि आता कुकरचं झाकण लावते. गॅस इथे मी मोठा केलेला आहे. तर मोठ्या गॅसवरती कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस अगदी बारीक करायचा आहे आणि अगदी बारीक गॅसवरती हा कुकर 2 ते 3 मिनिटे आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर किंवा याच्यातील हवा सगळी निघून गेल्यानंतर आपल्याला हा पुलाव काढून घ्यायचा आहे. तर इथे कुकर थंड झाल्यानंतर मी उघडलेला आहे. तुम्ही बघू शकताय अगदी मऊ आणि मोकळा असा हा व्हेज पुलाव आपला तयार झालेला आहे. तुम्हाला हवं असेल तर याच्यावरून थोडंसं तूप तुम्ही पुन्हा एकदा घालू शकताय. तर बघा हा छान मऊ मोकळा आणि अगदी पांढरा शुभ्र अगदी हॉटेलसारखा हा पुलाव बनून तयार झालेला आहे. अगदी शीत आणि शीत मोकळा दिसत आहे आणि तरीही हा अगदी मऊसूद आहे. अजिबात सडसडीत हा पुलाव झालेला नाही आहे किंवा अगदी गिच्च दिसत नाही आहे. मस्त मऊ मोकळा पांढरा शुभ्र आणि परफेक्ट पुलाव तयार झालेला आहे. तर हा पुलाव मी कुकरमध्ये बनवलेला आहे. तुम्हाला जर पातेल्यामध्ये हा पुलाव बनवायचा असेल तर पाण्याला उकळी आली की तांदूळ घालायचा आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस बारीक करून झाकण लावायचं आहे. झाकणावरती एखादं जड भांडं किंवा जड वस्तू ठेवा म्हणजे गरम हवा किंवा गरम वाफ बाहेर जाणार नाही आणि आतल्या वाफेवरती हा पुलाव मस्त मऊ आणि मोकळा शिजला जातो. परफेक्ट पुलाव पातेल्यामध्ये सुद्धा तयार होतो. हा पुलाव जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर पातेल्यामध्ये हा पुलाव केला तरी चालेल. पातेल्यामध्ये करा किंवा कुकरमध्ये करा. ही पद्धत वापरला तर पुलाव अगदी परफेक्ट असा बनून तयार होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरून आणि ही पद्धत वापरून तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा व्हेजिटेबल पुलाव जरूर एकदा बनवून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.